हाय हॅलो नमस्कार वेलकम बॅक टू माझे शॉपिंग ब्लॉग. तर मी आज तुम्हाला घेऊन आलेली आहे हँडलूम एक्सपो, जे की पिंपरीमध्ये एच ए ग्राउंडवरती तुम्हाला हे एक्सपो मिळून जाईल. आणि जे हे एक्झिबिशन आहे त्याच्यामध्ये खूप सारे जे शॉप आहेत, वेगवेगळे शॉप आहेत, क्लोदिंगचे शॉप आहेत, म्हणजे साड्यांचे असो किंवा ड्रेसेसचे असो, किंवा तुम्हाला इंटेरियरचं काही सामान हवं असेल किंवा वुडनच्या वस्तू हव्या आहेत, अशा भरपूर वेगवेगळ्या शॉप तुम्हाला इथे पाहायला मिळतील. आणि किचनच्या पण भरपूर वस्तू तुम्हाला ह्या सेलमध्ये पाहायला मिळतील. पण ज्या साड्या आणि ड्रेसेसचे आपण ब्लॉग नेहमी रिजनेबल रेटमध्ये अपलोड करत असतो, तर ह्या एक्सपोमध्ये ते तुम्हाला कॉस्टली मिळेल. मी फ्रँकली सांगते, कारण इथं खूप कॉस्टली आहे कुर्ती साडी. तर मी ते एक्सप्लोर नाही केलं. जर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही तिथे जाऊन व्हिजिट करू शकता आणि बघू शकता. मी जे केलेलं आहे ते युनिक आहे आणि थोडं वेगळं आणि रिजनेबल पण आहे. तर तुम्हाला हे जे दिसतंय हे सगळं मटेरियल जे आहे आणि हे सगळे जे इंटेरियरसाठी आपण वापरतो, याच्यामध्ये खूप सुंदर असे ग्लासेसचे प्रकार आहेत, कपचे प्रकार आहेत, असे डायनिंग सेट आहेत. आणि याचा मी वेगळा स्पेशल व्लॉग आपल्या चॅनलवरती ऑलरेडी अपलोड केलेला आहे. त्यानंतर आपण मध्ये एंट्री केल्यानंतर तुम्हाला असा लुक दिसणार आहे. आणि असे छोटे छोटे वेगवेगळे शॉप तिथं आहेत, अवेलेबल आहेत. आणि राईट साईडला ना तुम्हाला याचे वुडनचा पूर्ण कलेक्शन दिसेल आणि जुन्या टाईपचं पण सगळं दिसेल. इथे एंट्री केल्यानंतर मला ना सगळ्यात अगोदर हे आवडलं, जे राईट साईडला आहे, जिथं आपण उन्हाळी कामं करतो, म्हणजे पापड, लोणचे असो किंवा वेगवेगळे पापड असो, हे सगळं आपण घरी बनवतो किंवा ज्यांना होत नाही ते विकतही आणतात. तर त्यांच्यासाठी हा व्लॉग आहे. तर तिथे मला एक शॉप मिळालं आणि तिथे उडदाचे, मूगडाळीचे असे तुम्हाला वेगवेगळे पापड मिळतील. तर उडदाचे आणि मूगडाळीच्या पापडांची ॲव्हरेज रेंज मी तुम्हाला सांगते. तर तिथं त्यांना विचारलं तर ते म्हणले होते 250 रुपये अर्धा किलो. तर हे तुम्हाला मूगडाळीचे आहेत आणि हे उडदाचे आहेत. तर अशा वेगवेगळ्या उपवासाचे जर साबुदाण्याचे पाहिजे असतील तर ते. आणि तिथं जे समोर जे पॅकेट लावलेले होते ते कोणतंही पॅकेट तुम्ही घेऊ शकता 100 रुपीजमध्ये. पाव किलो तुम्हाला तिथे मिळतील. 100 रुपीजचे पाव किलो तुम्हाला पाहायला मिळतील तिथं. आणि घ्यायचे असतील तरी घेऊ शकता. तिथं वेगवेगळ्या व्हरायटीमध्ये आहे. तुम्हाला उपवासाचे हवे असतील तर उपवासाचे आहे, किंवा साधे जनरल आपल्याला पापड पाहिजे असतील किंवा तळायचे असतील तुम्हाला तर ते पण आहेत. आणि तिथे नाचणीचे जर हवे असतील तर नाचणीचे पण भरपूर प्रकार आहेत तिथे. तर हे सगळे जे मी दाखवते तुम्हाला, तर याच्यातले काही उपवासाचे आहेत, काही मिक्स डाळ करून बनवलेले आहेत, काही नाचणीचे बनवलेले आहेत, काही साबुदाणा आणि बटाटा याचे मिक्स करून बनवलेले आहेत, किंवा काही लाल तिखट टाकून बनवले, तर काही हिरवी मिरचीचे आहेत. आणि काही जर तुम्हाला लहान मुलांना द्यायचे असतील तर प्लेन पण आहेत, बटाट्याचे चिप्स. तर असे वेगवेगळे प्रकार मला तिथे पाहायला मिळालेत. आणि त्याच्यातलं कोणतंही घेताल तुम्ही 100 रुपये पाव किलो होते. तर हे सगळे पॅकेट होते. आणि इथे पण बघा हे नाचणीचं पॅकेट आहे, तर हे पण तुम्हाला 100 रुपीजला मिळून जाईल. याच्यामध्ये ना छोटे रिंग्स पण होते, जे तुम्हाला नाचणीमध्ये पापड नाही, रिंग्स पाहिजे असतील किंवा टिफिनमध्ये द्यायचे असतील मुलांना, किंवा तुम्हाला कशा निमित्त घरी करायचे असतील तर तेही तुम्ही घेऊ शकता. आणि हे बघू शकता इथे हिरव्या मिरचीचे आहेत. पहिलेवाले लाल तिखटाचे होते, हे हिरव्या मिरचीचे आहेत. म्हणजे दोन्ही प्रकार त्यांच्याकडे अवेलेबल आहेत. तुम्ही हिरव्या मिरचीचेही घेऊ शकता किंवा लाल तिखटाचेही घेऊ शकता. असे वेगवेगळे हे रिंग्स पण बघू शकता. हे नॉर्मल रिंग्स आहे आणि याच्यामध्ये नाचणीचे पण होते. आणि हे पण बघू शकता हे नाचणीचे आहेत. तर असे सगळे प्रकार तिथे पाहायला मिळते. आणि याच्यामध्ये पापड होते 1 किलो. तर 1 किलोचे पापड तुम्हाला 400 रुपयाला मिळून जातील. तर 400 रुपयामध्ये 1 किलोचे नाचणीचे पापड. याच्यामध्ये नाचणीचे पण पापडमध्ये पण भरपूर प्रकार होते त्यांच्याकडे. तर हे वाळवणीचं जे काम आहे उन्हाळी, जे आपल्या घरी बनवतो किंवा काही लोक विकत पण घेतात, किंवा बऱ्याच लोकांचा असा बिझनेस पण असतो. तर त्यांच्यासाठी हे खूप छान आहे. आणि तुम्ही बघू शकता त्यांच्याकडे एवढे प्रकार आहेत नाचणीचे, ओनियनचे रिंग, ग्रीन चिली पापड, रेड चिली पापड, जिरा पापड, राईस पापड, पालक पापड, असे भरपूर सारे प्रकार तुम्हाला तिथे पाहायला मिळते. आणि उडदाचे आणि त्यांचे जे मूगडाळीचे पापड आहेत ते खूप फेमस आहे, असं त्यांनी सांगितलं की हे खूप जास्तच प्रमाणात सेल होतात आमच्याकडे. आणि मी स्वतः यांच्याकडून घेतलेलं आहे. तर मला माहिती आहे की यांची क्वालिटी आणि टेस्ट दोन्ही चांगलं आहे. आणि हे प्लेनमध्ये पापड असतात. तर असे बरेच प्रकार जे मलाही माहिती नाही आहेत ॲक्च्युली. आणि सांडगे पण होते त्यांच्याकडे. तर तुम्ही हे बघू शकता सांडग्याचे पण प्रकार आहेत त्यांच्याकडे. 3-4 सांडग्याचे प्रकार त्यांनी मला दाखवले. तर हे जे सांडग्याचे प्रकार आहेत ना, हे पाव किलो
सांडगे आहेत आणि प्लेनमध्ये आहेत. त्याच्यानंतर तुम्ही हे मसाला सांडगे पण बघू शकता. हे मसाला सांडगे आहेत, त्यांनी वेगवेगळे मसाले वापरून बनवलेले आणि हे पण एक वेगवेगळ्या मटेरियल वापरून बनवले. मला एवढी आयडिया नव्हती त्यांच्याकडे, पण त्यांनी सांडग्याचे पण प्रकारमध्ये भरपूर मला दाखवलेले आहेत. तर हे तुम्ही कोणतेही सांडगे घ्या, आमच्याकडे यांना सांडगे म्हणतात, तुमच्याकडे वेगळं काहीतरी म्हणत असतील, पण आमच्याकडे पहिल्यापासून याला सांडगेच म्हणतात. त्यानंतर मला तिथं गेल्यानंतर समोर गेल्यानंतर बॅगचं एक शॉप मिळालं आणि त्या बॅगच्या शॉपमध्ये सगळ्यात लोअर रेंज मी सांगते 80 रुपये आहे. छोटी पर्स, तुम्हाला जी मी हातात पकडली आहे ती 500 रुपयाला मिळेल आणि मॅक्सिमम 1200 रुपये प्राईज आहे. म्हणजे 80 रुपयापासून ते 1200पर्यंत तुम्हाला इथं बॅगचं कलेक्शन पाहायला मिळेल. कलेक्शन खूप छान आहे बॅगचं, तुम्ही बघू शकता. इथं तुम्हाला ज्यूटचे बॅग मिळतील किंवा वेगवेगळे भरपूर असे मटेरियल जे तुम्हाला लोकलमध्ये नाही मिळणार किंवा तुम्ही कोणत्याही शॉपमध्ये गेला तर तुम्हाला तिथे नाही मिळणार. आणि एक्सपोचं हे वेगळं असं कलेक्शन मला का वाटलं, कारण हे ज्या एरियामधले आहेत, ज्या स्टेटमधले आहेत, तिथलं हे कलेक्शन घेऊन येतात, म्हणून मला हे कलेक्शन बॅगचं त्यांचं आवडलं. तुम्ही हे पण बघू शकता. हे तुम्हाला 250-300च्या रेंजमध्ये पाहायला मिळतील आणि त्यांच्याकडे ज्यूटच्या बॅग ज्या आहेत ना ते पण खूप सुंदर आहेत. त्यांच्याकडे छोटे छोटे पाऊच पण होते आणि हे मोबाईल पाऊच पण बघू शकता किंवा तुम्ही जनरल पर्स म्हणून पण वापरू शकता, तुम्हाला जर डेलीला वापरायचे हवे असेल तर अशा रेंज छोटे छोटे पाऊच पण त्यांच्याकडे अवेलेबल आहेत. तर असे भरपूर प्रकार तुम्हाला पर्सचे वगैरे पाहायला मिळतील आणि जे मला असं वाटलं की जिथं आपल्याकडे इझिली नाही मिळणार ते मी मोस्टली कवर करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि तुम्हाला जर या एक्सपोला व्हिजिट करायचं असेल तर पिंपरीचे HA ग्राउंडला तुम्हाला व्हिजिट करावं लागेल. तिथे तुम्हाला इथे जर जे मी एक्सप्लोर नाही केलं तेही तुम्हाला तिथे पाहायला मिळेल आणि जे मी एक्सप्लोर केलं तेही तुम्ही पाहून तिथे जाऊन विकत घेऊ शकता. तर ह्या बॅगचं कलेक्शन मला खूप आवडलं आणि यांच्यावरचं जे वर्क होतं ना ते पण खूप सुंदर होतं. याच्यावरती तुम्हाला वारली प्रिंटच्या पण बॅग मिळतील किंवा वेगवेगळे फ्लावरचे प्रिंट असे खूप सुंदर आहेत आणि कलेक्शन पण खूप छान होतं बॅगचं. आणि जेव्हा आपण काठपदरचा लुक करतो तेव्हा असे ज्या बॅग्स असतात ना त्या कॅरी करायला एकदम सुंदर दिसतात. म्हणजे काठपदरची साडी असो किंवा काठपदरचा ड्रेस असू दे किंवा नऊवारी जर आपण घालतो तेव्हा हे असे जे युनिक बॅगचं कलेक्शन असतं ना तेव्हा आपण जेव्हा कॅरी करतो ना ते एकदम सुंदर दिसतं. आणि रिजनेबल वाटलं मला. बॅग्स जे आहेत त्या 80 रुपयापासून 1200 रुपयापर्यंत तुम्हाला तिथे पाहायला मिळतील आणि एकदम छान आहेत. तुम्ही ब्रँडेड जरी बॅग्स घ्यायला गेलात तर तुम्हाला 1000-1200च्या कमी नाही मिळत. तर ह्या युनिक कलेक्शन मला तिथलं आवडलं होतं आणि डिझाईन्स पण एकदम सुंदर आहेत आणि साईजेस पण मोठ्या आहेत. वारली प्रिंटची पण एक बॅग बघू शकता तुम्ही, खूप सुंदर आहे. ते नंतर हे मोराचं बघू शकता, एकदम सुंदर अशा लुक, वेगळे पॅटर्न आणि काठपदरचा लुक येईल अशा टाईपमध्ये ह्या बॅग्स होत्या. तर ह्या पण बॅग तुम्हाला 500मध्ये तुम्हाला तिथे मिळून जातील. तर हे सगळं बॅगचं कलेक्शन मला खूप आवडलं होतं त्या शॉपमध्ये. त्यानंतर ही एक ज्यूटची बॅग आहे आणि छोटी साईज आहे. तुम्ही टिफिन बॅग म्हणून पण वापरू शकता किंवा तुम्ही जनरल तुमच्या यूजसाठी पण करू शकता. त्यानंतर ही सिम्पल सोबत एकदम क्यूट दिसणारी बॅग, एकदम छान फ्लावरचं सुंदर असं डेकोरेशन केलेली. त्यानंतर टिफिनच्या ह्या बॅग्स पण त्यांच्याकडे अवेलेबल होत्या वेगवेगळ्या साईजमध्ये, वेगवेगळ्या डिझाईन्समध्ये. तर अशा भरपूर प्रकार तुम्हाला तिथं टिफिनच्या बॅग्सचे पण मिळून जातील किंवा तुम्हाला साईडच्या स्लिंग बॅग हव्या असतील तर साईडच्या स्लिंग बॅग पण तिथं हव्या आहेत अवेलेबल. आणि तिथं पण त्याच्यामध्ये पण स्लिंग बॅगमध्ये पण भरपूर अशी व्हरायटी तुम्हाला पाहायला मिळेल. आणि तुम्हाला जर जायचं असेल ना ह्या एक्झिबिशनला तर संध्याकाळी 5 वाजता 6 वाजता जा. ऊन पण कमी होतं आणि रश पण खूप प्रमाणात नसते. तर तेव्हा तुम्हाला एकदम आरामात वस्तू बघता येतील आणि पाहिजे तेवढा वेळ पाहता येतील. आणि मला हे सगळं एकदम हे पण कलेक्शन खूप छान होतं बॅगचं. आणि तुम्हाला एक दाखवते, हे वाला पण बॅग मला खूप आवडली. एकदम तुम्ही लुक पण पहा, एकदम सुंदर दिसते आणि याच्यामध्ये तुम्ही असं टिफिन वगैरे नेऊ शकता. हे बॉटलसाठी होतं, एक बॉटलचं पण एकदम छान वाटलं मला. तर व्यतिरिक्त बाकी खूप सुंदर असं कलेक्शन बॅगमध्ये तुम्हाला तिथे पाहायला मिळेल. आणि व्हिडिओमध्ये आपण सगळंच कव्हर करू शकत नाही. तर तुम्हाला जर खरंच घ्यायचं असेल किंवा कोणाला गिफ्ट करायचं असेल तर ह्या बॅगच्या शॉपमध्ये नक्की व्हिजिट करा. तुम्हाला एकदम युनिक कलेक्शन आणि काश्मीरी टाईपमध्ये, कारण हे काश्मीरचे लोक आहेत तर तुम्हाला त्या साईडचं हे कलेक्शन पाहायला मिळेल. तर तिथं सगळं अवेलेबल आहे बॅग्समध्ये. आणि हो, साडी आणि ड्रेसेसचं पण काश्मीरी असो किंवा वेगवेगळ्या स्टेटचं अवेलेबल. फक्त मला कॉस्टली वाटलं म्हणून मी ते शूट केलं नाही. आणि त्यानंतर तिथं एंट्री केल्यानंतर तुम्हाला किचनचं स्टोअर
तुम्हाला तिथे पाहायला मिळेल. ज्या किचनमध्ये यूजफुल वस्तू आहेत त्या तुम्हाला पाहायला मिळेल, की इव्हन आपल्याला मसाजच्या जे ॲसेसरी आहेत त्या मसाजच्या ॲसेसरीज पण तुम्हाला तिथे पाहायला मिळतील. तर ह्या सगळ्या स्टार्टिंगला मी दाखवल्यात तर तुम्हाला सगळ्या मसाजच्या ॲसेसरी आहेत. जर तुम्ही पर्सनल ट्रेनर आहात तर तुम्ही तेही घेऊ शकता किंवा कोणाला द्यायचं असेल तेही देऊ शकता. ही गरम पाण्याची पिशवी आहे, इलेक्ट्रिक पिशवी आहे, 250 रुपयाला. याला अगोदर चार्ज करून ठेवावं लागतं आणि हे 2 ते 3 तास गरम राहते पिशवी. तर ही इलेक्ट्रिक पिशवी मिळू शकते किंवा आपली ट्रेडिशनल पिशवी पण तिथं आहे. याची किंमत आहे, छोटी पिशवी आहे, ते तुम्हाला 60 रुपयाला मिळून जाईल. आणि इलेक्ट्रिक लायटर, याच्यामध्ये तुम्ही कॅन्डल पण लावू शकता किंवा दिवे लावू शकता किंवा देवाजवळचा दिवा लावू शकता किंवा गॅस पण लावू शकता. तर हे इलेक्ट्रिक लायटर आहे, याची किंमत आहे 250 रुपये. याला अगोदर चार्ज करावं लागतं आणि हे इलेक्ट्रिक लायटर आपण वापरू शकतो, किचनमध्ये वापरू शकतो किंवा मल्टीपर्पज आपल्याला भरपूर याचा यूज होऊ शकतो. आणि अशा भरपूर किचन स्टोअरच्या गोष्टी तुम्हाला पाहायला मिळतील. हा इलेक्ट्रिक कंदील आहे, हा चार्ज करून ठेवावा लागतो. हा 3 ते 4 तास तुम्हाला वापरता येईल. हा असा दिसेल आणि लाईट लावल्यानंतर तो जो येलो कलरचा आहे तो तशाप्रमाणे दिसणार आहे. तर हा तुम्हाला 3 ते 4 तास आरामात जाईल लाईट गेल्यानंतर. तुम्हाला जर किचनमध्ये हवा असेल किंवा तुमच्या घरामध्ये ठेवायचा असेल तर तुम्ही ठेवू शकता. तर याची प्राईस त्यांनी मला सांगितली 450. बार्गेनिंग होतं, तिथे गेल्या बार्गेन करू शकता तुम्ही. तर हे पण तुम्हाला असं युनिक काहीतरी पाहायला मिळेल. त्यानंतर अशा किचनच्या काही स्टोअर आपण ज्या वापरतो गोष्टी तर ते पण तुम्हाला मिळेल. चॉपरच्या, कटिंगच्या. हे चिमट्याचं एक होतं ज्याला चिमटे ऑलरेडी लावलेले होते. तुम्हाला वेगळे आपण कसं करतो, कुठेतरी ठेवलेले असतात ते उचलून आणतो किंवा विसरून जातो, तर हे तसं नव्हतं. ह्या दोरीला ऑलरेडी अटॅच केलेले होते. तर अशा कटिंगच्या ज्या चॉपरच्या वस्तू असो किंवा भांडे घासण्यासाठी अशा वेगवेगळ्या गोष्टी असो, ह्या पण तुम्हाला तिथे पाहायला मिळतील. हे बघू शकता, याच्यामध्ये आपण सोप असो किंवा लिक्विड असो याच्यामध्ये टाकू शकतो आणि घासू शकतो. म्हणजे प्रत्येक वेळेस लावण्याची गरज नाही, ते ॲटोमॅटिक खाली येतं. तर अशा पण वेगळ्या गोष्टी तुम्हाला तिथे पाहायला मिळतील. बाकी आपल्या किचनच्या छोट्या मोठ्या सगळ्या गोष्टी तुम्हाला तिथे आरामात मिळून जातील. डस्टिंगच्या ॲसेसरीज आहेत. डस्टिंगच्या पण छोट्या मोठ्या सगळ्या लॉंगमध्ये जर काही हवं असेल तर त्याही डस्टिंगच्या ॲसेसरीज तुम्हाला तिथे पाहायला मिळते आणि तेही आहेत रिजनेबल रेटमध्ये मला वाटल्यात. तर आणि तिथे बार्गेन पण करू शकतो, तर तुम्ही जाऊन बार्गेनिंग पण करू शकता. त्यानंतर तुम्ही हे पण बघू शकता, याच्यामध्ये ना ही आपण भांडे घासायची घासणी असते. त्याच्यानंतर खालच्या साईडला आहे ना आपण जे सोप असेल किंवा तुमची लिक्विड असेल ते खाली स्टोअर करू शकतो आणि वरती घासणी आणि वरती त्याला नळ आहे. म्हणजे हे ना घाण होणार नाही सिंकच्या तिथे आणि खराब होणार नाही. तुम्हाला जर एकदम व्यवस्थित ठेवायचं असेल तर तुम्ही असं प्रेस करून ते लिक्विड घेऊ शकता डिरेक्टली. तर असं घाण होणार नाही तिथं आणि एकदम स्वच्छ राहील. तर अशा वेगवेगळ्या स्टोरेजच्या तिथे बॉक्सेस अवेलेबल आहेत किचनच्या, तर तुम्ही हे असे बघू शकता. अशा प्रकारे आपण वेगवेगळ्या कलरमध्ये पण तुम्हाला तिथे पाहायला मिळतील. त्यानंतर तुम्ही हे रवीमध्ये पण आहे. याला काही इलेक्ट्रिकची गरज नाही किंवा चार्जिंगची गरज नाही. हे डायरेक्टली तुम्ही वापरू शकता आणि जास्त फिरवायची गरज नाही. तुम्ही प्रेस केलं तर ॲटोमॅटिक फिरलं जातं. त्यानंतर तुम्ही हे पापड किंवा वांगे असं भाजण्यासाठी आपण वेगवेगळं करतो, तर गॅसवर पडत पण नाही आणि एकदम छान व्यवस्थित भाजलं जातं. त्याच्यानंतर हे असे छोटे ना तंदूर बर्नर होते तिथं, जे गॅसवर ठेवू शकतो आपण. आणि याच्यावरती तुम्ही पापड असो किंवा तुम्ही नॉनव्हेज लवर असाल तर तुम्ही ते चिकन वगैरे रोस्ट करू शकता. ॲक्च्युली मला त्याच्यातलं माहीत नाही, मी प्युअर व्हेजिटेरियन आहे. तर जे नॉन व्हेजिटेरियन आहेत ते पण त्याच्यावर ठेवू शकतात. किंवा तुम्ही पापड असो किंवा वांगे असो किंवा हिरवी मिरची असो, लसूण असो, कांदा असो, असं तुम्ही त्या बर्नरवरती ठेवून भाजू शकता. तर हे पण मला आवडलं तिथलं. त्यानंतर लायटर आपण नॉर्मली वापरतो ते पण आहे. चाकूचे वेगवेगळे प्रकार तिथे मला पाहायला मिळालेत, ते पण तुम्ही बघू शकता. तर असे किचनच्या यूजफुल वस्तू मला पाहायला मिळाल्या. ही झाडांची कटिंग करण्यासाठी, आपण घरात जे झाड असतो ते कटिंग करण्यासाठी शार्प नाईफ असते, ते पण एकदम छान वाटली मला. बाकी किचनमध्ये तुम्हाला अशा छोट्या छोट्या सिंकमध्ये जाळी ठेवायची असतील तर एकदम छोट्या साईजपासून ते मोठ्या साईजपर्यंत तुम्हाला अवेलेबल आहे. 30 रुपयापासून ते 80 रुपयापर्यंत तुम्हाला ते पाहायला मिळतील. आणि हे चॉपर एक आहे. याच्यामध्ये ना तुम्ही इथं बघू शकता, आपण एक जर काकडीमध्ये ठेवली तर त्याच्यानं 4 स्लाईस ॲटोमॅटिक
करून मिळतात. इथे आपण काकडी ठेवली तर त्याच्या 4 स्लाईस ॲटोमॅटिक होतात. मग तुम्ही कांदा असू दे, गाजर असू दे, मुळा असू दे, आपण हे सगळं करू शकतो आणि वेळ पण वाचतो. तर असे चॉपरचे पण वेगवेगळे प्रकार मला तिथे पाहायला मिळाले आणि ते चॉपरच्या ज्या रेंज आहेत ते 100-150 रुपयापासून स्टार्टिंग आहे. त्यानंतर कार्पेटचं पण तिथं स्टोअर आहे आणि कार्पेटचं पण एकदम छान स्टोअर तिथं पाहायला मिळेल. आणि कार्पेटच्या ज्या एकदम छोट्या साईजचे जे कार्पेट आहेत ते तुम्हाला 500 ते 800 रुपयापासून सुरुवात आहे तिथे. तर हे पण बघू शकता, असे कार्पेटच्या डिझाईन्स खूप सुंदर होत्या आणि क्वालिटी खरंच छान होती. आणि त्यांचं म्हणणं होतं की आम्ही महाराष्ट्राचे नाही आहोत, आम्ही दुसऱ्या स्टेटमधून आलो आहोत आणि त्या स्टेटचं हे एकदम असं अट्रॅक्शन होतं कार्पेटचं. तर हे सगळं तिकडचं कार्पेट आहे, काश्मीर साईडचं. तर तुम्हाला त्या साईडचं हे सगळं तुम्हाला पाहायला मिळेल. दिल्ली साईड असो, काश्मीर साईड असो, तर UP साईड असो, हे सगळे तिकडचे लोक होते, तर त्यांच्या साईडचं हे तुम्हाला कलेक्शन असेल. तर हे कार्पेटच्या डिझाईन्स पण बघू शकता. तुमच्या हॉलमध्ये ना छोट्या किंवा मोठ्या अशा सायझेसमध्ये जर कार्पेट हवे असतील ना, किंवा रेक्टँगलमध्ये जे आपण बाथरूमच्या तिथे वापरतो किंवा बेडच्या तिथे वापरतो, अशा सगळ्या सायझेसमध्ये त्यांच्याकडे कार्पेट आणि डिझाईन्स पण पाहू शकता तुम्ही. मस्त डिझाईन्स आहेत ना आणि कलर पण एकदम डार्क आहेत, म्हणजे एकदम असं खराब झाले तर लगेच असं लक्षात येणार नाही. तर फेंट कलर नाही आहेत, सगळे डार्क कलर वाटले मला आणि डिझाईन्स पण एकदम छान आहे, क्वालिटी खरंच छान आहे. आणि कार्पेटसाठी बरेच जण होते. त्यानंतर वुडनचं जे मी स्टार्टिंगला दाखवलं की वुडनचं पण तिथं शॉप आहे आणि मी तुम्हाला जनरली रेंज सांगते ह्यांची. इथं जे आहेत ना वुडनची जी रेंज आहे ती 12,000पासून सुरू आहे. त्यांचं असं म्हणणं हे आमचं प्रॉपर वुडन कलेक्शन आहे, जे तुम्हाला नॉर्मल मार्केटमध्ये मिळत नाही. आणि आमच्या ज्या डिझाईन्स आहेत त्या वेगळ्या आणि युनिक आहेत. तर सोफा कलेक्शन असो, 2 सीटर कलेक्शन असो, 2 सीटर आणि सोफा कलेक्शन असो, 1 साईड सोफा असो. आता हे बघू शकता, 1 साईड याला रेस्ट करण्यासाठी आहे आणि सेकंड साईड ओपन आहे. तर असं वेगळं कलेक्शन पण तिथं आहे. तर हे तुम्हाला सिंगल मिळत असेल तर ते 12,000च्या खाली जाईल. आणि जर तुम्हाला पूर्ण सेट घ्यायचा असेल, 2 सोफास, 1 सोफा आणि 2 चेअर, तर तसं तुम्हाला 12,000च्या रेंजमध्ये जाईल. आणि सिंगल असं बैठक असते ना आपली, महाराष्ट्रीयन बैठक म्हणू शकतो आपण त्याला, किंवा तुम्ही असं राजा महाराजा टाईपमध्ये अशा टाईपमध्ये पाहिले असतील तर सीटिंग, तर असे तुम्हाला पाहायला मिळतील. किंवा तुम्हाला असं ट्रेडिशनल पद्धतीनं आपली हॉल सजवायचा असेल, ट्रेडिशनल पद्धतीनं आपल्याला एकदम लुक द्यायचा असेल आपल्या घराला, तर तुम्ही हे प्रिफर करू शकता. एकदम छान आहे. किंवा बाल्कनीमध्ये असे 2 सीट आणि 1 टेबल आपण ठेवू शकतो. तर हे 2 सीट आणि टेबलचा पण तुम्हाला 12,000च्या खाली मिळून जाईल तिथे. तर असे वेगवेगळे 4 सीटर, 2 सीटर किंवा तुम्ही बाल्कनीमध्ये पण असं लावू शकता. एकदम छान आहे. तुमची जर बाल्कनी मोठी असेल किंवा घराच्या समोर जागा असेल तर तुम्ही हे पण लावू शकता तिथे. तिथं मला एक मिररचं स्टँड दिसलं ड्रेसिंग टेबलसाठी. तर हे पण एकदम छान लुक देत होतं. एकदम छान आहे, मस्त असं सुंदर. आणि क्लीन करायला पण एकदम व्यवस्थित आहे. तिथं असे पॉट पण होते मोठे मोठे, त्याच्यामध्ये आपण हॉलमध्ये किंवा आपल्या एंट्रन्सला आपण ठेवू शकतो. किंवा छोटे छोटे असे स्टँड होते जे मला खूप आवडले. एकदम असा छोटा टेबल होता आणि त्याला एक छोटासा ड्रॉवर होता. हा पण मला छान वाटला तिथे. तर आपण असं ड्रेसिंग टेबल खाली वगैरे असं ठेवू शकतो किंवा एकदम कोपऱ्यामध्ये छानसं असं आपण त्याच्यावरती काहीतरी फ्लावर करून ठेवू शकतो. त्यानंतर तिथं मला ट्रेचे पण भरपूर प्रकार पाहायला मिळालेत. तुम्ही पाहू शकता असे वेगवेगळे प्रकार आहेत. ट्रेचे मी प्राईस सांगते तुम्हाला, 250 ते 300पासून सुरुवात आहे ट्रेचे. वुडन म्हणलं ना कॉस्टली आलंच, कारण वुडनचं तुम्ही कुठेही बघा, वुडनचं जर आपण साधं मंदिर जरी घ्यायला घेतलं ना तर तेही तुम्हाला कॉस्टलीमध्येच मिळून जाईल. तर वुडनचे असे सगळे प्रकार तुम्हाला कॉस्टलीमध्ये पाहायला मिळतील कुठेही गेलात तरी. तर ह्या एक्सपोमध्ये तुम्ही बार्गेनिंग करू शकता. तर एक्सपोमध्ये तुम्हाला ना कॉस्टली म्हणता येणार नाही, पण इथे तुम्हाला व्हरायटी पाहायला मिळेल. आणि ज्या स्टेटमध्ये जसं यांचं म्हणणं आहे की आम्ही दिल्ली UP साईडचं कलेक्शन घेऊन येतो, तर ते तुम्हाला वेगळं तिकडं जाण्याची गरज नाही. तुम्ही इथं विजिट करून पण ते कलेक्शन बघू शकता. तर हे पोथी ठेवण्यासाठी जे स्टँड असतात तेही त्यांच्याकडे अवेलेबल आहे. किंवा असे वेगवेगळे ट्रे आहेत ज्याच्यामध्ये आपण वेगळं असं कलेक्शन सजवून हॉलमध्ये ठेवू शकतो. किंवा हा पण ट्रे बघू शकता तुम्ही, हा 500 रुपीजला त्यांनी मला सांगितला.
आणि याच्यामध्ये अशी मोराची सुंदर अशी सुबक डिझाईन केलेली होती. तर ह्या डिझाईन्समध्ये पण भरपूर व्हरायटी आहेत. त्याच्यानंतर असे छोटे छोटे पॉट तुम्हाला वुडनमध्ये पाहायला मिळतील, वेगवेगळ्या साईजमध्ये, वेगवेगळ्या व्हरायटीमध्ये. 150, 100, 250, 300, 350, 500 असे सगळे पाहायला मिळतील. त्याच्यानंतर हा डायनिंग टेबलमध्ये आपण सेट ठेवतो. गरम वस्तू आपण डिरेक्टली डायनिंग टेबलच्या ग्लासवरती ठेवू शकत नाही, तर हे असे छोटे छोटे पॉट आहेत तिथे तुम्ही ठेवू शकता. आणि स्पूनचा पण सेट ठेवू शकतो. त्यानंतर तुम्ही हा वॉल वॉच बघू शकता. हा रुद्राक्षमध्ये रुद्राक्ष लावलेली आहे वॉच, एकदम सुंदर वाटली मला. तर असे वेगवेगळे आहे. त्यानंतर ना तुम्ही हे कॉईनमध्ये डेकोरेशन केलेली वॉच बघू शकता. आहा, किती सुंदर आहे. मस्त असे वॉच आहेत. वॉच पण तुम्हाला 1000पासून सुरुवात आहे तिथे. तर ह्या अशा वेगवेगळ्या मटेरियल्सपासून बनवलेले युनिक मटेरियल्स जे असतात, किंवा कवडी म्हणा, आपल्या वेगवेगळ्या कवड्यांचे प्रकार आहेत, तर त्याच्यामध्ये तुम्हाला मिळून जाईल. हे मसाजच्या ॲसेसरीज आहेत तिथे ह्या वुडनमध्ये आहेत. ज्यांचा बिझनेस असतो किंवा पार्लर असतात, तर त्यांच्यासाठी ह्या वापरल्या जातात मसाजच्या ॲसेसरीज. ह्या तुम्ही स्किनवरती पण वापरू शकता, किंवा असे भरपूर गोष्टी असतात मसाजच्या. तर त्या ॲसेसरीज तुम्हाला तिथे मसाजच्या ॲसेसरीज पाहायला मिळतील. आणि भरपूर अशा गोष्टी तुम्हाला जर तुमच्या किचनसाठी आणि हॉलसाठी डेकोरेशनसाठी जर ठेवायच्या असतील, तर ते तशाही तुम्हाला तिथे पाहायला मिळते. आणि वॉच जे आहेत ना, हे बघू शकता तुम्ही, एकदम मस्त कॉईनमध्ये डेकोरेशन केलेलं, एकदम सुंदर ट्रेडिशनल लुक देतो, एकदम छान असं. आणि जे कॉईन आहेत ना, सगळे जुन्या काळातले कॉईन आहेत जे बंद झालेले आहेत, तर ते पण मस्त होता. आणि हा चॉपिंग बोर्ड एकदम हेवी होता, खूपच हेवी होता. आणि हे असे ग्लासेसचे प्रकार, वाईन ग्लास म्हणू शकता, ज्यूस ग्लास म्हणू शकता. आणि हे असे मग पण आहेत तिथे. तर बाहेरून असं वुडनचं डेकोरेशन आहे, आतून स्टील आहे. तर हा पण एकदम सुंदर कलेक्शन मला वाटलं तिथं. आणि बघू शकता ना, भरपूर असे प्रकार तुम्हाला पाहायला मिळतील. एका व्हिडिओमध्ये आपण कवर करूही शकत नाही, तर ते तुम्हाला जवळ जाऊन कवर करता येतील. आणि हे असे स्पूनचे पण बघू शकता, वेगवेगळ्या व्हरायटीमध्ये स्पून तुम्हाला पाहायला मिळतील. झारी म्हणू शकतो आपण, किंवा वेगवेगळे स्पून असतात जे आपण किचनमध्ये वापरतो. पोळपाट आहेत, लाटणं आहे, रवी आहे, असे भरपूर प्रकार. किंवा पोळी आपण बनवताना ही वाफ जाऊ नये म्हणून आपण दाबतो पोळीवरती, ते पण तुम्हाला तिथे पाहायला मिळेल. तर वुडनचे असे भरपूर सारे किचनमध्ये वापरण्यात येणारे असे भरपूर प्रकार तुम्हाला पाहायला मिळेल. आणि हा मसाल्याचा बॉक्स ट्रान्सपरंट आहे, वरतूनच आपल्याला लक्षात येते कोणता मसाला संपला आहे, कोणता नाही. तर हे ट्रान्सपरंट आहे, हे पण छान वाटलं मला. तर हे पण तुम्हाला तिथे पाहायला मिळेल. आणि अशा भरपूर वेगवेगळ्या वस्तू आहेत. हॉटपॉट आहेत, तर तेही तुम्हाला पाहायला मिळेल. डेकोरेशनच्या वस्तू हवे असतील, छोटे एलिफंट, हॉर्स, किंवा अशी सायकल जे आपण डेकोरेशनमध्ये ठेवतो, किंवा उंट म्हणा, असे टेबल्स, छोटे छोटे टेबल्स, किंवा बैलगाडी, बैल, अशा तोफ, अशा सगळ्या वस्तू तुम्हाला डेकोरेशनसाठी पाहायला मिळेल. आणि मी तुम्हाला म्हणले साड्यांचे हे तुम्हाला मी झलक दाखवते. तर तुम्हाला तिथे ना अशा इरकल, किंवा रेशम, कलकत्ता सिल्क, किंवा कॉटन सिल्क, अशा भरपूर साड्यांचे प्रकार पाहायला मिळतील. आणि ह्या ज्या साड्यांची रेंज आहे ना, ते 2 ते 3 हजारांच्या वरती आहे. म्हणून मी हे जास्त शूट केले नाही, तुम्हाला एक झलक दाखवण्यासाठी मी या साड्यांचे शूट केलेले होते तिथं. तर अशा प्रकारच्या साड्या तिथं डिस्प्लेला लावलेल्या होत्या. आणि अशा वेगवेगळ्या साड्या तिथं तुम्हाला पाहायला मिळतील. बनारसी सिल्क पण तुम्हाला तिथे पाहायला मिळेल. फक्त मला आपल्या ज्या शॉपचे मी व्हिडिओज बनवते त्यांच्यापेक्षा ह्या मला कॉस्टली रेंजमध्ये वाटल्या, म्हणून मी जास्त तिथं वेळ घालवला नाही. आणि मला नाही वाटत जिथं पैसा खूप देऊन असं छोटी म्हणजे वस्तू वर्थ असली पाहिजे,